म्हणजे हा मोक्ष मिळवणं हे आपलं अंतिम ध्येय असलं पाहिजे, शेवटचं उद्दिष्ट असलं पाहिजे, आपल्या जीवनाचं ते साध्य असलं पाहिजे, असा प्रत्येकानं निश्चय केला पाहिजे. कारण परत हा जन्म आपल्याला नाही आहे आणि ते देण्यासाठी देवानं आपल्याला वाऱ्यावरही सोडलेलं नाही. आपल्याला देवानं सद्गुरू दिलेले आहेत, देवानं तशी प्राप्त परिस्थिती निर्माण करून दिले. पुन्हा तो आपल्याला गिडगिडा हलवतोय प्रबोधनांच्या माध्यमातून की बाबा तुझं कर्तव्य आहे कि आने की वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कोण में कोण समाय, हे शोधायचं आहे. हे शोधण्यासाठी तुझा जन्म आहे हे सांगतोय. म्हणून आपण सगळ्यांनीच हा विचार करूया की आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो वाया घालवायचा आहे का? जर घालवायचा नाही तर आपण आपल्याला सुदैवाने गुरु मिळालेत, त्या गुरूंच्या चरणावर आपली भिस्त ठेवूया, गुरूंच्या चरणावर आपल्या श्रद्धा ठेवूया आणि काय करूया ते सांगतील त्या मार्गाने जाऊन आपल्या जीवनाचं सार्थक करूया.